आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये व्हिडिओतून अपमानजनक भाष्य करणाऱ्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। व्हिडिओच्या माध्यमातून 2 समाजात वाद निर्माण झाल्याचा आरोप। अमरावतीमध्ये खासदार बळवंत वानखडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून 7 जणांना अटक। आरोग्य कर्मचारी आशा सेविका मानधन वाढीच्या प्रतीक्षेत। मुंबई महापालिकेकडून मानधनामध्ये वाढ होत नसल्याचा आरोप। मानधन वाढलं नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा। नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। याचिकेमध्ये परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। नीटच्या निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांनी खबरदारी घ्यावी। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यातील पोलीस प्रशासनाला सूचना। राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस अनेक भागामध्ये पावसाचा अंदाज, तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। राज्यभरात पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्यानं दरात वाढ। किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीर आणि मेथीचे दर 40 रुपयांवर। मुंबईसह राज्यभरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यावर महावितरण ठाम। राज्यभरामध्ये 2 कोटींपेक्षा जास्त मीटर बसवले जाणार। मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरात वाढ। कांद्याच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ।